केंद्र सरकारकडून प्रस्तावित महिला आरक्षण विधेयकावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काँग्रेस व महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी याबाबत आपली भूमिका ठामपणे मांडली। याच पार्श्वभूमीवर आज झालेल्या पत्रकार परिषदेत माजी मंत्री के.सी. पाडवी यांनी भाजपवर तीव्र टीका करत गंभीर आरोप केले। पाडवी म्हणाले की केंद्र सरकार ज्या विधेयकाला महिला आरक्षण बिल म्हणून पुढे आणत आहे ते प्रत्यक्षात महिला सक्षमीकरणासाठी नसून सीमांकन प्रक्रियेचा भाग आहे। या माध्यमातून लोकसभेतील खासदारांची संख्या वाढवून सत्ताधारी पक्षाला एक हाती सत्ता मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला। काँग्रेस आणि आघाडी सरकारच्या घटक पक्षांनी हे विधेयक रोखले कारण त्यामागील खरा हेतू लक्षात आला होता। के.सी. पाडवी यांनी भाजपवर टीका करत म्हटले की भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष या प्रस्तावाचा राजकीय फायदा घेण्याच्या तयारीत होते, मात्र जातीनिहाय जनगणना न करता कोणतेही सीमांकन करणे अन्यायकारक ठरेल। केंद्रामध्ये 16, 17, 18ला जे काही एक दिवसीय अधिवेशन होतं त्याच्यात महिला आरक्षण विधेयक असं नाव दिलं गेलं। विधेयक 2023लाच पास झालेलं आहे आणि ते सुद्धा एकमताने झालेलं आहे। एकमताने म्हणजे 2 मताविरुद्ध सगळे असं ते विधेयक पास झालेलं आहे आणि 23ला पास झाल्यानंतर त्याच्यावर नोटिफिकेशन 2026ला 16 एप्रिलला काढलं। पण त्या महिला विधेयकाच्या आड राहून तुम्हाला सीमांकन करायचं होतं, केंद्रशासित प्रदेशाचा काय निर्णय घ्यायचा होता, हे सगळं जे 3 विधेयकं आणली होती ते विधेयकच नव्हतं, महिला विधेयक नव्हतंच। आणि याच्यात सीमांकन करणं, सीमांकनसाठी त्याला खूप प्रोसिजर लागते, 4-5 वर्षसुद्धा लागतात आणि त्याला खास करून जातीनिहाय जनगणना तुम्ही मान्य केली आहे ना, जनगणना पहिले झाल्याशिवाय सीमांकन होणार नाही। आणि तुम्हाला 850 करायचे असतील तर तुम्हाला सीमांकनचा जो काही कायदा आहे, डिलिमिटेशन ॲक्ट आहे, त्याला रूल लागतील, सगळंच करावं लागेल। ते न करता महिला विधेयक म्हणजे आणायचं आणि त्याच्या आड तुम्हाला दक्षिण भारताला असेल, छोटे छोटे राज्य असतील आणि संघीय ढाचा जो आहे, युनियन ऑफ स्टेट असं जे आपण म्हणतो, देश सगळं स्टेट राज्य म्हणून एक देश आहे, त्या देशाला तुम्ही नक्षा बदलण्यासाठी 8 लाखाचं काही ठिकाणी मतदारसंघ, काही ठिकाणी 25 लाखाचा मतदारसंघ करणं आणि सगळ्या दुनियेला देशाचा नक्षा बदलण्यासाठी आणि वाटेल त्या पद्धतीने तुम्ही मतदारसंघाचं रचना करणं, वेडेवाकडे करणं, भौगोलिक सलगता लागते, याला लोकसंख्या लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आजची जनगणना, जातीय जनगणना तुम्ही मान्य केली, ती केल्याशिवाय तुम्हाला 850 जागा करता येणार नाही। आणि चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही नाटक कशाला करता? महिला विधेयक जे पास झालेलं आहे, महिलांच्या बाबतीत उलटसुलट बोलून काँग्रेसला बदनाम करणं, परत त्यांच्या विरुद्ध आंदोलन करणं आणि काँग्रेसला बदनाम करून प्रत्येक वेळेला राजकारणाची भूमिका घेण्यापेक्षा तुम्ही सरळ सरळ जे विधेयक आहेत त्याच्या बाबतीत केलं पाहिजे, असं आमचं तुमच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे।